सिलसिला अमिताभ बच्चन रेखा यांचा सिलसिला जेव्हा सुरू झाला आणि सन्मानी आमचे जानू भाई आ जाओ आ जाओ कमिंग कमिंग ऑन द डायस फ्रॉम सरस्वती खालिंग अतिशय चांगली व्यक्ती जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा अक्षरशः उत्साह निर्माण होतो. हे आमचे जानी आलेले आहेत. पहिला चेंडू पडतोय आणि फुल टॉसला सरळ मिड आणि मिड ऑफच्या वरून चेंडूला काढलं डीप लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावांसाठी सुंदर सुरुवात. इम्पॅक्ट चेक केलं, टप्पा चेक केला आणि टप्पा क्रीजच्या बाहेर आहे. नोचा इशारा इथे पंचांचा होत असताना प्लस एक धाव सुद्धा इथे धावून काढली आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सामन्याची सुरुवात स्वप्नवत झाली ती वाहुलीसाठी आणि कमकुवत झाली आहे ती म्हणजे आपण पाहू शकता महेश इलन पडघासाठी. प्रेक्षको, फिल्डिंग करणारा संघ आहे तो महेश इलन पडघा संघ. फ्रीटचा चेंडू मिथुनच्या बॅटमधून हा मोठा फटका येणं अपेक्षित होतं परंतु चेंडू खाली राहिला. हा पंपूल झाला. शॉर्ट मिड विकेटला कव्हर करेपर्यंत एक धाव कव्हर केली मिथुन आणि शुभमने. धावसंख्या एकाच्या साथीने एकनी पुढे वाढलेली आहे ती म्हणजे 7 वर. रिप्ले पाहू शकता आपण. छान चित्रीकरण, प्युरिटी श्युरिटी क्वालिटी एसके एंटरटेनमेंट. किरण थळे आणि हा थलथळणारा झलझलणारा झोका पाहतो आपण 4 धावांसाठी. सुंदर फटका लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका शुभमच्या बॅटमध्ये. 5-1-4 ने एका इनिंग मध्ये फक्त 15 धावा दिल्या आणि इथे बघा इथे 3 चेंडूंमध्ये जवळपास 11 धावा झाल्यात आणि झाल्या सुद्धा त्या किती झाल्या तर खतऱ्याची घंटा वाजवणाऱ्या 17 झाल्या. फेकून दिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह फ्रॉम द बॅट ऑफ शुभम. सिक्सर. सिंगर फ्रॉम एक आदिवासी वाडी शहापूरचा कमी वयामध्ये गेला बिचारा परंतु हे गाणं ठेवून गेला. अगदी धगधगतं थिरकतं गाणं बाळा सिंगरचं. महाराष्ट्र गाजून गेला आणि मराठी संगीताला एक चांगलं वेड लावून गेला. पुरी तू स्वप्नात येशील का जबरदस्त गाणं बनवलं आणि गायलं सुद्धा. आणि या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग आणि गाणंच गातोय हा फलंदाज शुभम. शुभ ठरतोय आपल्या जर्मन वाहुलीसाठी. काय फॅन्टास्टिक लॉफ्ट करतोय चेंडूला. पुन्हा एकदा डीप कव्हरला लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह फॉर द 4 रन्स. चाल छान आहे. फटक्यांचं सिलेक्शन छान अतिशय चांगलं आहे. म्हणजे पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं हे दाखवून देतोय. जसं जयसूर्याने सुरुवात केली होती श्रीलंकेच्या आणि तो पॉवर प्ले मध्ये कसा घणाघाती प्रहार करायचा आणि तिथून जो पूर्णपणे युग आलं एकदम फास्टर युग आलं आणि प्रत्येक फलंदाज पॉवर प्ले मध्ये असे मोठे फटके इनफिल्डच्या डोक्यावर मारून लागला. ती सुरुवात केली होती सनत जयसूर्याने श्रीलंकेच्या. जेव्हा अर्जुन रणतुंगा त्यांचे कॅप्टन होते, अरुण डिसेल्वा होते, मार्विन अटापोटू होते, त्यावेळेला जो जयसूर्या चमकला आणि पूर्णपणे सूर्य तारा बनला होता. तो लवकरच तो रिटायर्ड झाला परंतु त्याने खूपच चांगल्या खेळी साकार केल्या होत्या श्रीलंकेसाठी आणि फास्टर खेळी साकार केल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं ते दाखवून दिलं आणि या ठिकाणी गोलंदाज दाखवून देतो की आपण महागडं षटक कसं टाकायचं. वाईट चेंडू टाकला या ठिकाणी. षटकार, 2 चौकार, 3 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल आणि आपण पाहतोय एक नो प्लस वाईड. नो पण आणि वाईट पण एक टाकलेला आहे म्हणजे किती लांब लचक षटक आहे. आणि धावसंख्या सुद्धा लांब लचक झाली हनुमानची. हनुमान उडी घेत असताना 22 वर. शॉर्ट आर्म लेंथ होता. पूल करायचा प्रयत्न थोडेसे अर्ली खेळले. आमचे जानू भाई इथे बघतायत
सरस्वती खालिंगचे व्यासपीठावरून. आणि आपण थोडा वेळ थांबतो प्रेक्षक हो, जरा आमचा टेक्निकल इश्यू आहे, आपण लगेचच येऊ परत. चेकुल गोकुळ पाटील सर. धावसंख्या या वाईडच्या माध्यमातून अवांतरणी फुलत असताना जय हनुमान वाहुली संघाची एकही नुकसान नाही. 25 वर 25. थोडासा बेस दे ओव्हर द विकेट. महेश जातोय फुलर लेनचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. फटका अक्षरशः बॅट रोल केली, एक पूर्ण पुढच्या टोकाला लागला होता आणि डीप कव्हर पॉइंटला कव्हर करेपर्यंत वेगाने 2 धावा कव्हरही केल्या. चांगले एकमेकांना साथ देतात, चांगले कॉम्बिनेशन आहे. हे सुनील पाटील साहेबांचं लेनदेन आहे, देण आहे, ज्यांनी हा संघ घडवलाय. स्पॉन्सर्ड फ्रॉम सन्मान्य सुनीलजी पाटील फ्रॉम वाहोली. गोल्डन मॅन, बिझनेसमॅन, चांगलं व्यक्तिमत्व जे आहेत. आणि धावसंख्या इथे अतिशय चांगली झाली आहे जनुमानची. 27, एके गडी बाद नाही. महेश आणि गोलंदाज पहिला होता, यांनी खूप धावा खर्च केला नाही. इथे सुद्धा महेश तोच प्रयत्न करतोय. अजून एक नोचा इशारा शानू सरांचा. आउट ऑफ द क्रीज. येस, दॅट्स इट. आणि पंचांनी सांगितलं पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. एबीपीचं हे टॅगलाईन आहे. आणि योगेश पाटील तर काय मुलाखती घेतो, कदाचित एबीपी न्यूजला पण डिमांड असेल. ओ टर्न झाला होता, फ्रीटचा चेंडू एनकॅश करता आला नाही. आता वाईट कंटिन्यू, फ्रीट कंटिन्यू, वाईटचा इशारा. किती मोठं नुकसान करतायत. आधीच कर्जबाजारी झाले आहेत. धावांचा इथे वर्षा होतोय. पहिल्या षटकामध्ये धो धावा इथे ठोकल्यात शुभम आणि मिथुनने, आणि त्यातच ही भर पडते नो आणि वाईटच्या रूपामध्ये. स्वतःला सावरलं पाहिजे, आवरलं पाहिजे, मानसिकता इथे मजबूत केली पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स इथे दिसत नाही महेशचा, आणि आधीच्या षटकात सुद्धा नव्हता विनायकचा. कमबॅक करावं लागेल. जय हनुमान वाहुली संघ स्कोअरमध्ये हनुमान उडी घेऊ शकतो, त्यांच्या क्षमता आहे बघा. इथे क्षमता दिसते. अजून एक नो, अजून क्रीजच्या बाहेर, पॉपिंग लाईनच्या बाहेर पडतोय. आणि नक्कीच कान मात्र घेऊन सुद्धा कार्य चांगलं करतील का बघायचं आहे. महेश नावाचा गोलंदाज खराब बॉलिंग पाहतोय आपण. जसं जुपाडा संघाने कामगिरी खराब केली, पूर्णपणे गलचेपी केली संतोष सुतार अँड ब्रिगेडने, ज्यामध्ये विष्णू पाटील, सचिन हे चांगले खेळाडू आहेत. विष्णू पाटील म्हणजे जुने खेळाडू, आणि त्यांचं चंदू पाटील म्हणजे पुरस्कर्ते या ठिकाणी. ओहो, झेल टिपलाय लॉंग ऑफला. अक्षरशः स्वतःला स्टेज केलं. सीमारेषेच्या कडेला झेल टिपलाय चेक केले जाते, परंतु फ्रीटचा चेंडू होता. जल्लोष झाला होता खेळाडू कक्षामधून सुद्धा. रनआउट होऊ शकला असता, परंतु तो प्रयत्न नाही केला गेला. धावा इथे 1 वाढतायत 31 वर. 31st ऑल्सो कमिंग सून. धनेश चषक कमिंग सून. न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा आपल्या समोर येणार आहे काही दिवसानंतरच. पांडुरंगशेठ धर्मा पाटील, संतोषशेठ धर्मा पाटील, दिलीपशेठ धर्मा पाटील यांच्या सौजन्याने आणि मिथुनच्या सौजन्याने रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. विकी स्मृती स्टँडला सलामी देत असताना रुपेश दादा पाटील सुद्धा बघतायत किती देखणा फटका सजवलाय मिथुनने या ठिकाणी. मिथुन चक्रवर्तीप्रमाणे डान्सिंग द ग्राउंड फॉर द 4 रन्स. चार रन आले आणि धावसंख्या 4 फुलत असताना 35 वर जाऊन धडकलेली आहे. शुभम आला इथे, सरस्वती खालिंगचा चांगला खेळाडू आहे. मॅरेथॉन इनिंग साकार करतोय मोठ्या. शुभम वेलकम. हो, आता अजून एक घ्या. मी षटक काय संपवणार नाहीये, मी आयोजकांना टेन्शन मध्ये टाकेन. आज काय 12 सामने होणार नाहीयेत. अजून आउट ऑफ द क्रीज पंच सांगतायत. किती पडले अथर्व या षटकामध्ये? मला वाटतं 3 पडले आणि एक वाईड. 10 चेंडू झालेले आहेत. षटक काय संपत नाहीये. धावसंख्या 37 वर जय हनुमान वाहुलीची. अजून एक फुल टॉस. फुलर लेनचा आता मात्र सुटकीचा निश्वास टाकलाय. प्रत्येक खेळाडू म्हणत असेल बाबा देवा वाचवलं रे. अखेर षटक समाप्त झालं. हे दुसरं. आणि धावसंख्या बरोबर 18.50च्या सरासरीने तब्बल 37 धावा झाल्या जय हनुमान वाहुली संघाच्या, ज्या खूपच मजबूत आहेत. चांगली धावसंख्या. पाणी आलंय बॅट्समनसाठी. बॅट सुद्धा आणली आहे. बघूया आपण तिसऱ्या षटकामध्ये कसा घणाघाती प्रहार होईल, आतिषबाजी होईल. तर बहुतेक शुभम शेलार बक्षीस लावण्यासाठी आले होते, आलेच सुद्धा, परंतु ते थांबलेच जरा. 37. जाऊया आपण डीजेकडे काही वेळेसाठी. तर डीजेच नाहीयेत. आपण पाहताय प्रेक्षक, जय महाराष्ट्र क्लब भोईरगाव आयोजित ही स्पर्धा पर्व 15व भोईरगाव चषक 2024
आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप छान सामने झाले. आजच्या दिवसात सुद्धा अतिशय छान सामने होतात आणि उद्याच्या दिवसामध्ये तर एकदम बहारदार, चित्तथरारक आणि झुंजी पाहायला मिळतील आपल्याला, कारण जो तो शर्यतीमध्ये लागेल जिंकण्यासाठी भोईरगाव चषक. ड्रिंक्स ब्रेक झाला, परंतु विकेटचा ब्रेक कधी मिळणार, ब्रेक थ्रू कधी मिळणार हाही प्रश्न आहे. त्यासाठी गोलंदाज सज्ज झाला मिस्टर प्रेम. आमचा धनेश कुक्षेचा प्रेम तर सगळ्यांना आता प्रेमळच झालाय. टाय ब्रेकरमध्ये संघ हारला. तब्बल त्या इनिंगमध्ये 13 डॉट आले होते. डॉट खेळणं म्हणजे खूपच घातक आहे ते सिद्ध झालं, आणि जेव्हा आपण पेनल्टीला सामोरं जातो ते सुद्धा घातक असतं. अशी सुद्धा घटना घडली या ठिकाणी. आणि या ठिकाणी क्लीन बॉल सुद्धा झालाय. 3 फळाची मिथून बाद. मिथूनने दाखवल्या आणि प्रेमनी त्या पाहिल्या होत्या. छान पद्धतीने फुलरलेनचा चेंडू वापरला, राऊंड द लेग तो चेंडू धडकला एस्टिनना. 3 फळाचीत मिथूनने आपली कामगिरी बजावली आहे. साथ दिली उत्तम उत्तम शुभमला. कमी चेंडू खेळला परंतु चांगलं प्रदर्शन केलं मिथूनने. आधीच्या सामन्यात सुद्धा जबरदस्त झळकला होता आणि ह्या सामन्यात लवकर गेला परंतु साथ सुंदर दिली. एकमेकाला साथ देणं फार महत्वाचं आहे. म्हणून म्हणतात ना की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जर तुम्ही एकमेकांना सहाय्य नाही केलं तर तुम्ही सुपंत, तुम्ही यश प्राप्त करू शकत नाहीयेत. सचिन तेंडुलकर नेहमी म्हणायचे की माझ्या एकट्याचं श्रेय नाहीये, माझ्या 100 शतकांमध्ये सुद्धा माझ्या पाठीरेखांचं श्रेय आहे, माझ्या कलिग्स आहे, माझे जे साथी होते मैदानामध्ये माझ्यासोबतीला जे 10 जण बाकीचे होती त्या सर्वांचं श्रेय आहे. म्हणून तर मी मोठमोठ्या इनिंग साकार करू शकलो. आणि तसंच विराट कोहली सुद्धा करतोय. म्हणजे प्रत्येकाला साथ अपेक्षित असते आणि ती त्याला दिली पाहिजे. या ठिकाणी गोलंदाजी ते कॅप्टनला साथ देत नाहीये, गावकऱ्यांना देत नाही आणि टीमला पण देत नाही. त्याचं कारण की हा 22च्या रूपामध्ये वाईट +4, खूपच वाईट. 5 धावा मिळत आहेत. प्रत्येक गोलंदाजाने जणू का ठरवलं की मी सुद्धा तशीच कामगिरी करेन जसं आधीच्या गोलंदाजांनी केली आहे. विनायकने सुद्धा 22 धावांचं षटक हाताळलं पहिलं, दुसरं षटक 15 धावांचं हाताळलं ते महेशने. आता प्रेम सुद्धा कमी नाहीये. तो सुद्धा म्हणतो की मी सुद्धा कमी नाहीये, हम भी किसी से कम नाही. आणि त्यांचा बिचारा 12 खेळाडू खूप धो हसतोय इकडे, हसतोय रडतोय कळतच नाहीये. धावसंख्या येते 42 वर. जहरमान वाहुली संघाची एक गडी बाद. प्रणित आलाय शुभमच्या सोबतीला. हो, उचलण्याचा प्रयत्न होता, क्लोज टू द बॉडी, फोर्सिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला बीट करू शकला नाही फिल्डर. त्या ठिकाणी आहे अक्षरशः मस्तपैकी गॉगल परिधान केलाय. चांगली बॉडी लँग्वेज ज्याची आहे. फेकी सुद्धा सुंदर झाली. त्या दरम्यान एक धाव प्राप्त केली आणि धावसंख्या आहे प्रणितच्या एका धावेने 43 वर जाऊन ठेपलेली आहे जय हनुमान वाहुली संघाची. 14चा आकडा पार केला प्रत्येक षटकामध्ये. सरासरी खूप छान आहे, मजबूत आहे. एकंदरीत सामन्याचा विचार करता हा सुद्धा हाफ व्हॉली होता. बॅटची कडा घेतली आणि फलंदाज कडेकडेने जाणार. तो डगआउट मध्ये बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय जय हनुमान वाहुली संघाला. शुभम बाद.
त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या, धावून पळून वेगाने फेकी होईपर्यंत रिलॅक्स मोमेंटमध्ये आहेत, रिलॅक्स मोडमध्ये आहेत. ते म्हणजे जे हनुमान वावली संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आहेत, कारण त्यांना सुद्धा माहिती की आपण फायटिंग स्कोअर तयार केलाय, किंबहुना त्याच्यापेक्षाही चांगला स्कोअर आहे. जसं समोरचे डोंगर दरे दिसतात की डोंगर एवढा तर स्कोअर झालाय आणि पलीकडे माऊलीचं पर्वत आहे, पर्वताप्रमाणे सुद्धा धावसंख्या होत असते. त्याच परिसरातील आमचा सरस्वती खाली संघ त्यासाठी सज्ज झालाय मोठी धावसंख्या करण्यासाठी. आणि अशा प्रकारे प्रेक्षक हो, पहिल्या इनिंगची समाप्त झाली. 3 षटकांमध्ये जे हनुमान वावली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 47 वर आणि जिंकण्यासाठी 16.0च्या सरासरीने 48 धावा करायला लागतील टीम महेश 11 पडगा संघाला. आपण टॉस जाती वळणार आहोत प्रेक्षक हो. नवीन सामना असेल. एसके स्पोर्ट्स सापे विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. हमारी जान आएंगी टॉस बॉक्स में. हमारी जान सरस्वती खालिंगचे आमचे जानू भाई या. खालिंगचा कॅप्टन पण असेल आणि खालिंगचेच पाहुणे असतील असं पहिल्यांदाच योग आलाय मला वाटतं. आणि तो योग आम्ही आणलाय जानूभाई, तर तुम्ही आमचे आवडते आहेत खूप. एस के स्पोर्ट्स सापेचा कॅप्टन, खालिंगचा कॅप्टन. आणि त्याच ठिकाणी आपण पाहतोय आमचे BMCचे अधिकारी जानूभाई टॉस उडवत आहेत. हेड टेल, येस कॉइन आहे. टेल कॉल फ्रॉम SK सापे. हेड आलेला आहे. टॉस जिंकलाय खालिंगने. अब बैठिए जानूभाई. सरस्वती खालिंग आधी पण चांगली इंटरव्ह्यू दिली होती असं वाटतं मला. योगीनी छान इंटरव्ह्यू घेतली होती. मग योगीसाठी फोन आला मला आजतकमधून की कोण आहे तो योगी, किती मस्त मुलाखत घेतो. कसं वाटतं खेळताना सकाळपासून? जिंकल्या जानूभाईच्या शुभ असते हा थम्सअप समजून जा तुम्ही. काय निर्णय असेल आणि कसं वाटतंय सकाळपासून? सकाळपासून तर मस्त वाटतं खेळायला. ते खूप छान वाटतं. ह्या ग्राउंडवर खेळायला मजा येते. स्वतःची तुमची भूमिका काय? अष्टपैलू कामगिरी करत असता तुम्ही की तुम्ही बॅटिंगवरती जोर देता? काय तुमची भूमिका असते नेहमीच तुमच्या संघासाठी? बॅटिंगवर जोर देतो मी. तुम्ही आधीच्या सामन्यामध्ये बॅटिंग केली, नाही नाही तर अपेक्षा करू शकतो की ह्या सामन्यामध्ये संधी मिळेल आणि तुम्ही ती संधी जर मिळाली तर चांगली धावसंख्या उभी कराल? संधी मिळाली ती खरीच चांगलं करेन, पण आमचे बॅटमन खूप चांगले खेळतात, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. स्पेशली विवेकबद्दल काय म्हणणं आहे? विवेक तर खूप छान आहे. तो आमच्यातला म्हणजे मेन प्लेअर आहे. आणि जी आधीच्या सामन्यामध्ये यतीशनी धावसंख्या बनवली होती, फॅन्टॅस्टिक त्यांनी नॉक केला होता, अजून त्याच्याकडे अपेक्षा तशी असेल? त्याच्याकडे तर खूपच अपेक्षा आहे. तो आमचा मेन प्लेअर आहे. भिवंडीचं क्रिकेट तुम्ही कसं पाहता? जसं विवेक शेलार असेल, भावेश पवार असेल, बबलू पाटील असेल, सगळे मोठमोठे खेळाडू घडतात आपल्या परिसरामध्ये. कसं पाहता की भिवंडीमध्ये अजून काय कमी वाटते का तुम्हाला? नाही नाही कमी तर नाही आहे. खूप चांगले प्लेअर होतात आहे. याच्या पुढे पण होतील. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय अभाव किंवा कमी जाणवली? नाही नाही खूप छान आयोजन आहे. मग तुमची सूचना किंवा काय सल्ला असेल भोईरगावसाठी किंवा शुभेच्छा? अशीच स्पर्धा पुढपात खेळत राहावं हीच इच्छा आहे बस. ठीक आहे, खूप छान बोलले, मस्त बोलले. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि तुम्हाला बॅटिंग करायचे कारण सामना सुरू होणार आहे. तर किती धावसंख्या तुम्हाला योग्य वाटते बॅटिंग करताना? 35+. एस्प्रेसो सापे संघ बॅटिंगसाठी जाणार आहे, कारण आपण जोर दिला तो खालिंगच्या कॅप्टनकडे त्याची जास्त मुलाखत घ्यायची होती असं मला डिमांड होती आणि ते डिमांड केली आम्ही. तर आपण जाऊया कम्युनिटी स्टुडिओमध्ये. त्या ठिकाणी योगी सर सज्ज आहेत आणि सामना सुरू होणार आहे. धावांचा पाठलाग. ओव्हर टू योगी सर. धन्यवाद मनोज कारवे सर. चांगली मुलाखत मनोज कारवे सरांनी सुद्धा मात्र टॉस बॉक्समध्ये मात्र या ठिकाणी दोन्ही संघाच्या वतीने मात्र त्या ठिकाणी घेतलेले आहे. परंतु इथे मात्र फटका पास सुंदर रीतीने मात्र त्या ठिकाणी चेंडूला टर्न केला. जतीन आणि मानस हे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. षटकाला सुरुवात गोलंदाज प्रज्वलने केली. लक्ष पाहिलं तर खूप मोठं लक्ष आहे. एकूण 48
धामाचा इथे मात्र पाठला करायचा आहे तो म्हणजे महेश शिलवण पडके संघाला. ओ रिव्हर्सचा फटका तिथे मात्र अटेम्प्ट केला, परंतु वेगवान चेंडू होता आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. तो नुकताच सामना पुढील होणार आहे तो म्हणजे एस.के. स्पोर्ट सापे विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खाली. आणि त्यानंतर आपण पुढील तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. विकी स्पोर्ट कुक्षी संघ फाईट करेल. आय थिंक आज बंटी स्पोर्टच्या नावाने मात्र तो संघ उतरलेला आहे. निर्वी 11 सापे संघाने केलेल. प्रज्वल पुन्हा एकदा हो चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघतोय. जबरदस्त वापसी आपल्याला प्रज्वलकडून पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवरती 4 धावा जरूर त्याने खर्च केल्या, परंतु पुढील 2 चेंडूवरती त्याने मात्र एकही धाव खर्च केली नाही. आणि आज जय हनुमान वाहुली संघाचा विचार केला तर मात्र चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सापेगावची प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मेघनाथजी शास्त्री साहेबांना आणि त्याचप्रमाणे युवासेना शाखा प्रमुख रोहितदाजी सुतार या ठिकाणी उपस्थित झालेल्या त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपला सहर्ष स्वागत आहे. परंतु या ठिकाणी बिंगरी शॉट ऑन साईडला उचलला, फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. बॅटचा फ्लो पाहिला आपण, अगदी बॉटम हँडचा वापर केला. स्क्वेअर लेगकडे मात्र कुठलाही शत्रक्षक नाही, कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी ब्लॅकच्या स्लॉटमध्ये. आणि खास वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर फलंदाजांना त्या दिशेने फटका खेळायचं होतं, त्याच दिशेने त्याची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. हो अजून एक फटका हवेत केलाय, प्रथम फटका मिस टायमिंग आहे. शत्रक्षक मात्र येत आहे दूरवरून. शुभम जाधव चेंडूच्या खाली पोचतोय आणि पहा त्या ठिकाणी सेलिब्रेशन अगदी वेस्ट इंडिज स्टाईलनं. झेलचं रूपांतर तिथे मात्र पाहायला मिळालं. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का लागला महेश 11 महेश 11 पडके संघाला. अर्थात महेश साशे यांनी पुरुषूर केलेला संघ आहे आणि मात्र हे जल्लोष पहा. प्रत्येक खेळाडूचे हावभाव इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. एसके एंटरटेनमेंट या ठिकाणी पहा पुन्हा राग त्याने चेंडूवरती व्यक्त केला. या हा राग कुठला होता तर या अगोदरच्या चेंडूवरती जो षटकार आला होता त्याचा राग तिथे मात्र पाहायला मिळाला. आणि अशा दृश्य आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये अनेकदा या घडामोडी मात्र पाहायला मिळत असतात. परंतु बॅटिंग चांगल्या प्रमाणे तिथे मात्र जतीनच्या वतीने आपण पाहिली. एक सिक्सर पाहिला, एक चौकार पाहिला, 10 धावांचं तिथे मात्र त्या ठिकाणी आपल्या संघाला योगदान दिलं. आणि या ठिकाणी पाहू शकाल शुभेच्छांचा वर्षा पाहतो आपण या ठिकाणी. अनेक शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत, कारण ही स्पर्धा तेवढी आज आपण जर पाहिली तर लौकिक होत आहे. फक्त PTC मध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये मात्र या स्पर्धेचं सध्या चर्चा सुरू आहे. महेश 11 आणि आमच्या लाडक्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ऋतिक. एक्सपर्ट गुणलेखक म्हणून त्याची आपण PTC मध्ये नेहमीच चर्चा करत असतो. फुलटॉस टॉप एच शॉट फायनलीकडे शत्रक्षक पकडला जाईल. बॅक टू बॅक दुसरा धक्का आणि दुसरी सफलता प्राप्त करतो गोलंदाज एक्सप्रेस प्रज्वल. लागलेलं हे संगीत आपण या ठिकाणी हे गीत ऐकलं आपण. आणि सध्या सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर अजय गायकवाडची सध्या हवा सुरू आहे. सर्वच ठिकाणी मात्र प्रसिद्ध आहेत आणि त्याची सुद्धा मात्र खूपच फॅन फॉलोइंग आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळाली. जशी या स्पर्धेची अनेक ठिकाणी मात्र चर्चा सुरू आहे. जशी या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर पहिली वॉन इथे मात्र पंचाच्या माध्यमातून फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र या ठिकाणी केले जात आहे की तुम्ही वेल जास्त खर्च करत आहात त्याकडे आपण लक्ष केंद्रित करा. 2 गडी इथे मात्र गमावले. एका षटकाचा खेळ सुद्धा संपन्न झाला. 10 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय शुभम जाधव. थोडासा स्टेपमध्ये चुकतो आणि त्याचमुळे डेड बॉलचा इशारा पंच आमच्याकडे मात्र दर्शवत आहेत. तशी जय महाराष्ट्र मित्रमंडळाची आयोजन करण्याची वेगळी शैली आहे, तशी अजय गायकवाड यांची मात्र गाण्याची शैली अलग आहे.
जबरदस्त लेंथ, अगदी वाईट यॉर्कर लेंथ आणि पंचांकडे लाऊड अपील खॉडबे साठी, परंतु चेंडू व बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही. हेच पंचांनी मात्र त्या ठिकाणी हेरलं. सर्वजण पंचांकडे मात्र पाहत राहिले, परंतु BC4ची ही नामांकित जोडी आहे. त्रिमूर्ती म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कुल पंच गोकुलदास पाटील, त्याचप्रमाणे पाहू शकाल पंच शानू कुरेशी आणि पंच परेश महाजन. जबरदस्त कामगिरी सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. आतापर्यंत पाहिल्या तर मानाच्या सोबतीला विनायक आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हो, पुन्हा मात्र पहिल्या चेंडूवरती जो फटका त्याने खेळला होता तोच फटका मात्र या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा पाहायला मिळाला. आणि तसाही पाहिलं तर शुभम जाधव परफेक्टली ऑलराऊंडर आहे. मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा इतर काही अदरवाईज खेळ असतील, सर्वांमध्ये तो माहीर आहे. आणि बॅक टू बॅक सलगचे 2 निर्धाव चेंडू मात्र त्याच्या भात्यातून आपण पाहिलेले आहेत. फुलटॉस आहे, परंतु या ठिकाणी ह्या चेंडूवरती सुद्धा मात्र कुठल्या प्रमाणे फटका तिथे सजवला नाहीये. म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्या अनुषंगाने लक्ष आहे 48 धावांचं, त्या लक्षाने पाठला करत असताना आता मात्र महेश शिलेवर संघ मात्र कुठेतरी बॅक फुटला आता मात्र पाहायला मिळतो, पिछाडीवरती पाहायला मिळतोय. जसे राजकारणामध्ये उमेदवार पिछाडीवरती असतात, एखादा उमेदवार आघाडीवरती असतो. आणि लगेचच पाहिले आपण शांताराम मोरे साहेबांनी हॅट्रिक पूर्ण केली आणि ते साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी उद्या नक्की त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही नक्की त्याची कटआउट्स पाहू शकाल या ठिकाणी. भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय भगवे आमदार शांतारामजी मोरे साहेबांची या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळेल. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला, सिंगल धाव. सिंगल डबलने मात्र तुम्ही काही सिद्ध करू शकणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला इथून प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळायचे आहेत. परंतु जर अशी बॅटिंग जर तुमची जर इथे आम्हाला पाहायला मिळाली तर मात्र जो सुगंध विजयाचा आहे तो मात्र सुगंध या स्पर्धेतून थेट वाहुली गावापर्यंत तो मात्र सुगंध पोचेल. ज्याप्रमाणे खेळ सध्या साकारतायत जे हनुमान वाहुली संघ. हो, ओरपीच चेंडू आहे, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली. लॉंग ऑन द क्षेत्रशे चेंडू पर्यंत पोहोचतोय. वॉट अ कॅच, जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाली. आणि अखेर या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय महेश 11 पडके संघाला. आज खरंच आपण जर विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 11. अजूनही मात्र इथून 37 धावांचं आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकाचं केली ते मात्र या ठिकाणी संपन्न झाला. आणि पाहू शकाल या ठिकाणी ग्रामपंचायतीची डासिंग माजी सरपंच आणि सातत्याने जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावला मात्र नेहमीच मनापासून योगदान देणारे आमचे सर्वांचे प्रिय मनोहरजी भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. जो आपण देखावा पाहत आहोत, या मैदानी सजावट पाहत आहोत, सर्व त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. हा शामियाना, त्यासाठी मात्र त्याचं खूप चांगलं योगदान आहे. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ज्यांच्या वतीने आम्हाला स्वीट बॉक्स लाभला असे आमचे स्वीट बॉय मिस्टर महेंद्र शेलार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आणि पाहू शकाल मनोहरजी भुईर यांचे सहकारी बंटी यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. एकतर्फा खेळ सध्या सुरू आहे. तसे एकतर्फा प्रेम कुमाराला आवडत नसतो, परंतु खेळ सध्या सुरू आहे आणि पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व वाहुली संघाचं आपण पाहतोय. गोलंदाज टीके आलाय आणि टीकेला मात्र या ठिकाणी पाठवलंय स्क्वेअरलेच्या बाहेर एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी. प्रेक्षकांचं मात्र कुठेतरी मनोरंजन करणारा हा फटका होता. आलाय चौकार. पण जसे आमचे भुईर साहेब वन साईड पुढे निघाले, त्यांनी मात्र पाठीमागे वळून पाहिले नाही ग्रामपंचायतीमध्ये आणि चांगले उपक्रम त्यांनी राबवले. ओ, इनसाइड आउट फटका खेळायचा होता, परंतु लेन पाहिली तर ओजास्टिकच्या खूपच बाहेरची होती आणि त्याचमुळे मात्र पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला.
वाईटचा इशारा आपण पाहतोय. आणि खरोखर त्यांनी सुद्धा एक कीर्तिमान रचला. जशी त्यांनी मात्र सरपंच पदाचा राजीनामा दिला तिथून त्यांनी मात्र ग्रामपंचायत ऑफिसचा मात्र तोंड पाहिलं नाही गे. फटका हवेत केला. विस्टामिंग शस्त्रक्रिय सज्ज आहे झेल ड्रॉप. आणि तिथून मात्र पाहिलं तर बारक्याकडून ही चूक घडली. परंतु ही चूक जास्त काही महागात पडणार नाहीये वाहुली संघाच्या दृष्टिकोनातून. कारण पूर्णपणे विजयाचे जे दरवाजे आहेत ते मात्र या ठिकाणी खुले झालेले आहेत. कारण फलंदाजाने प्रथमतः मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केला. 47 धावा त्यांनी जोडल्या. गोलंदाजी सुद्धा मात्र छानपैकी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती मारा पाहिला आपण. परंतु फलंदाजानं मात्र ज्यावेळी धावाचा पाठला करता महेश इलेव्हन वारे संघाचे काय पाहिलं आपण की प्रत्येक चेंडूवरती त्यांनी मात्र त्या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. त्याच उद्दिष्टाने मात्र त्या ठिकाणी बॅटिंग केली. चेंडूच्या मिरिटवरती जर तुम्ही फटके सजवले असते तर आय थिंक या धावांचा पाठलाग या ठिकाणी होऊ शकला असता. परंतु तशा प्रकारचा खेळ मात्र झाला नाहीये. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी थोडंसं महेश इलेव्हन फटके संघाने आपल्या चाहत्यांना निराश केलं. पुलटॉस होता. फटका हवेत केलाय. चत्रक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होता त्या ठिकाणी. परंतु झेल ड्रॉप सँडी होता. हे दोन्ही टीव्हीज ज्यावेळी एका मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा मात्र पारगणं लांबून थोडंसं कठीण होत असतो. सँडी अँड प्रज्वल. जम्पिंगच्या पाक शॉट केल्याचा प्रयत्न परंतु बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे मात्र पाहिला. स्वतः गोलंदाजाने मात्र आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूवर स्टॉप केला आणि खूप मोठ्या फरकानं हा सामना जिंकला. जय हनुमान बाहुली संघाने अभिनंदन सुनीलजी पाटील. अभिनंदन टीम जय हनुमान बाहुली अँड हार्ड लक महेश साशे अँड मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अष्टपैलू खेळ या ठिकाणी प्रस्थापित केला. बॅटिंगमध्ये पाहिलं तर एकूण 3 चौकार 1 षटकार साह्यानं 21 धाबांचं योगदान दिलं. आणि गोलंदाजी करत असताना फक्त एकच धाव खर्च केली. गडी बाद केला एक. नो डाऊट सर्वच खेळामध्ये माहीर असलेला वाहुली गावाचा हा सितारा ज्याचं नाव आहे मिस्टर शुभम जाधव. अथर्व विषय. चला या आपण